लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. रामदास भाईंचा फुसका बार. स्वतःच्या आलिशान बंगल्यासमोर चरणराज चौरे यांच्या विकास कामांचा फलक. नमस्कार, मी माधुरी जाधव आणि आपण पाहत आहे लक्षवेध न्यूज नेटवर्क. सदामोह तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा धुरळा उडलाय आणि वेगवेगळे उमेदवार आपापला प्रचार करताना दिसून येत आहेत. आपणच कसे सरस आणि आपणच आतापर्यंत कोणती विकास कामे केली व निवडून आल्यावर काय काय करणार अशी आश्वासनं आवाज बसेपर्यंत ओरडून सांगत फिरतायत. त्यातच मोहोळ तालुक्यात सर्वात हाय व्होल्टेज व संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेला जिल्हा परिषद गट म्हणजे पेनूर जिल्हा परिषद गट या गटाकडे बघितला जात आहे. कारण सोलापूर जिल्हा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराज चौरे या गटातून निवडणूक लढवत असून भाजपचे उमेदवार रामदास चौरे यांचे त्यांच्यासमोर आव्हान असणार आहे. पेनूर या जिल्हा परिषद गटात गेल्या 2 वर्षापासून सर्वच गावात चरणराज चौरे व रामदास चौरे हे दोघेही या जिल्हा परिषद गटातील सर्व गावात अनेक कामे करत आहेत. कधी सरकारी निधीतून तर कधी स्वखर्चातून. त्यामुळे आपापली विकास कामे सांगत आपापला प्रचार करताना ते दिसून येत आहेत. रामदास चौरे हे प्रामुख्यानं पेनूरमध्ये मी अनेक विकास कामे केलेली आहेत. पेनूरच्या धर्तीवरच इतर गावांमध्ये देखील विकास कामे करून व विकासाचे मॉडेल म्हणून पेनूर प्रमाणेच इतर गावचा विकास करू असं सांगत असतानाच स्वतः राहत असलेल्या आपल्या शिवरत्न या आलिशान बंगल्याच्या अगदी 100 फुटावरच चरणराज चौरे यांनी केलेल्या रस्त्याच्या कामाचा फलक दिसून येतोय. त्यामुळे चरणराज चौरे यांनी आपल्याच अंगणात येऊन रस्त्याचं काम केल्यानं रामदास भाईंचा बार फुसका निघालाय का अशी चर्चा लोकांमधून सुरू झाली. मात्र या विकास कामाच्या फलकानं रामदास चौरे यांचा लोचा झाल्याचं सध्या तरी दिसतंय. आपल्याला काय वाटतं कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा व पाहत रहा लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ अचूक बातमी. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि